नमस्कार, मी निशा साळवे, मुंबई 10 ब्रांच डायरेक्टर, मुंबई डी एरिया झोन नंबर 1 मधून आहे। आज मी तुम्हाला बिर्याणी दाखवणार आहे। ती आहे प्रॉन्सची कोळंबी बिर्याणी। सो कोळंबी बिर्याणीसाठी लागणारे साहित्य आपण बघणार आहोत। आपण इथे घेतलेला आहे बासमती राईस, कोळंबी, त्यानंतर दही, कोथिंबीर, उभा चिरलेले 3 कांदे, 2 टोमॅटो उभे चिरलेले, हिरवी मिरची, गरम मसाले घेतलेले आहेत, पूर्ण अख्खे मसाले। आपण याच्यामध्ये मसाले घेतलेले आहेत, पावडर मसाले। त्याचबरोबर आपण आलं लसूणची पेस्ट करणार आहोत। आता सीझन चाललेलं आहे, ते हिरव्या लसणाचे आपण हे घेतलेले आहेत पानं, आलं आणि मिरची। सो मॅरिनेशनसाठी आपण वापरणार आहोत ही आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आज आपण ग्रीन कलरचा प्रॉन्स बिर्याणी बघणार आहोत। सो आपण स्टार्ट करूया मॅरिनेशनसाठी। सो आता आपण मॅरिनेशनसाठी आलं लसूण पेस्ट केलेली आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून। तर आपण दही घेणार आहोत, 1 वाटी दही। हे सगळं मसाले घेऊन एकजीव करून आपण त्यामध्ये प्रॉन्स घालणार आहोत। हे मसाले, त्याच्यामध्ये हळद, त्यानंतर आपण धणे पावडर, बिर्याणी मसाला आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। सो हे आपण एकजीव करून याच्यात आपले प्रॉन्स ॲड करून त्याला मॅरिनेशन करून आपण अर्धा तास ठेवणार आहोत, मसाले चांगले प्रॉन्सला लागण्यासाठी। याच्या पुढे आपण राईस बघणार आहोत। राईस पण आपण ठेवायचा आहे बिर्याणीसाठी। सो इथे राईस आपण वॉश करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये डबल मेजरमेंटमध्ये पाणी घातलेलं आहे आणि गरम मसाले त्याचबरोबर मीठ आपण हे राईसमध्ये घालणार आहोत। सो ह्या बिर्याणीसाठी, या बिर्याणी बनवण्यासाठी आपण हिलुक्स कुकवेअर यूज करत आहोत। हिलुक्स कुकवेअरची अशी खासियत आहे की त्याच्यामध्ये तुम्ही विदाऊट ऑइल, विदाऊट वॉटर कुकिंग करू शकता। पण राईस कुक करण्यासाठी आपण पाणी घालणार आहोत, पण व्हेजिटेबल तुम्ही याच्यात विदाऊट वॉटर कुकिंग करू शकता। याच्यावरती इंडिकेशन दिलेलं आहे, खूप छान हँडल्स आहेत। हे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहे, त्याबरोबर इंडिकेशन दिले कुकिंग कसं झालं की नाही हे ओळखण्यासाठी खूप छान इंडिकेशन आहेत। याच्यात तुम्ही हेल्दी आणि टेस्टी फूड बनवू शकता, वॉटरलेस फॅटलेस कुकिंग करू शकता आणि बऱ्याच ठिकाणी आपण याच्यामध्ये हेल्दी आणि टेस्टी फूड करून आपला टाईम, मनी, एनर्जी पण सेव्ह करू शकतो। सो आपण प्रॉन्सला मॅरिनेशन केलेलं आहे, तेही मी तुम्हाला दाखवते। हे मॅरिनेशन आहे प्रॉन्सचं आणि ग्रीन प्रॉन्स बिर्याणी आपण बनवणार आहोत। प्रॉन्स बिर्याणीसाठी आपण बिर्याणीचा मसाला रेडी करूया। इथे आपण हिलुक्सचं 22 सेंटीमीटरचं कुकरचं वेसल घेतलेलं आहे। विदाऊट ऑइल आपण त्याच्यामध्ये बिर्याणी बघणार आहोत। सो बिर्याणीसाठी आपण कांदा घालणार आहोत। हा कांदा आपण विदाऊट ऑइल गोल्डन ब्राउन थोडासा करून घेणार आहोत, पिंकिश कलरमध्ये। कांदा बघा किती छान गोल्डन ब्राउन झालाय, ॲब्सोल्यूट विदाऊट ऑइल, एक पण ड्रॉप आपण ऑइल नाही घातलंय। आता आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालणार आहोत आणि टोमॅटो घालणार आहोत उभा चिरलेला। कांदा टोमॅटो चांगला एकजीव आपण करून घेतलेला आहे छानपैकी। आता त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले प्रॉन्स घालूया आणि प्रॉन्स आपण कुक करून घेणार आहोत। आपण हे 16 रेग्युलर घेतलेलं आहे हिलुक्सचं, त्याच्यामध्ये आपण 1 स्पून घी घेतलेलं आहे घरी बनवलेलं आणि त्या घीमध्ये आपण ऑनियन फ्राय करणार आहोत। हा ऑनियन फ्राय आपण आपल्यावरती ह्याच्यासाठी गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत। सो हा गोल्डन ब्राउन आपण थोडासा घीमध्ये करून घेणार आहोत। आपला बिर्याणीसाठी राईस कुक झालेला आहे, इंडिकेटर 100वर आल्यावरती आपला राईस झालेला आहे। हा राईस आपण 10 ते 12 मिनिटांमध्ये कुक केलेला आहे। बिर्याणी राईस बघा, दाणा एक एक कसा सेपरेट झाला आहे। स्लो फ्लेमवरती फास्ट कुकिंग आपण हिलुक्समध्ये करू शकतो। बघा आपण गोल्डन ब्राउन करून घेतलेला आहे। सो आणि इथे आपण जो आपले प्रॉन्स कुक करायला ठेवलेले आहेत, मसाला प्रॉन्सचा ग्रीन कलरमध्ये खूप सुंदर आपण शिजवून घेतलेले आहेत। प्रॉन्स बघा छान असे कुक झालेले आहेत। तो आता आपण बिर्याणीसाठी थर लावूया। जसं इथे आपण घेतलेलं आहे बिर्याणीची ग्रेव्ही, हा राईस। सो राईस बघा किती छान सुट्टा सुट्टा झालेला आहे, एक एक दाणा सेपरेट। हे आपण आता थर लावणार आहोत। आपण याच्यावरती फ्राय कांदा टाकणार आहोत, जो आपण तुपामध्ये ऑनियन गोल्डन ब्राउन केलेला तो मीठ घालणार आहोत। अगेन आपण हे जे प्रॉन्सचा मसाला करून घेतलेला तो घालणार आहोत आणि वरती राईसचा थर टाकणार आहोत। बिर्याणीला आपण दम लावूया। सो आपण राईसमध्ये 1 वाटी ठेवून त्याच्यामध्ये कोळसा
गरम करून ठेवलेलं आहे. त्याच्यावर आपण थोडंसं तूप घालणार आहोत, जेणेकरून एक छान असा फ्लेवर येईल आपल्या बिर्याणीला. सो आपली सुंदर डिलिशियस टेस्टी प्रॉन्स बिर्याणी ग्रीन रेडी आहे. सो मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. खूप सुंदर अरोमा येतो आहे, एकदम यम्मी आणि टेस्टी. थँक्यू हे लुक्स फॉर हेल्दी अँड टेस्टी फूड.